मी आहे ते रायवाडी आहे. रायवाडी म्हणजे की चाकूर तालुक्यामधलं गाव येतं. म्हणजे रेणापूर तालुका आणि चाकूर तालुक्याच्या बाँड्रीवरचं हे गाव आहे. आता इथं मी यासाठी आलो आहे. तिथे पलीकडे दाखव ते पोल दाखवते साईडचा पोल. तो विद्युत पोल जो आहे लाईटचा पोल जो आहे फार अतिशय घराला चिपकून आहे. म्हणजे 2 ते 3 फूट अंतरावरती आहे. मी तुम्हाला काही व्हिडिओ आमच्या या बातमीच्या खाली दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे या तारांचं स्पार्क कसं होतं आहे आणि त्याच्या ज्या स्पार्क झालेल्या ज्या ठिणग्या आहेत त्या घरावरती पडत आहेत. अनेक वेळा हे सगळे नागरिकांची वस्ती आहे. म्हणजे इथं नागरिक राहतात, इथं लोक राहतात. त्या वस्तीमध्ये या महामंडळाचे तार म्हणजे विद्युत महामंडळाचे तार तुम्हाला पाहायला मिळते. थोडंसं एक अंदाज दाखव तिकडे, ते पलीकडे इथूनच दाखव ते तार बघ कसा दिसते. तर ते फार म्हणजे जवळजवळ माझ्या हाताला जर असं थोडं वर गेलं तर हे तार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. मी इथल्या काही लोकांशी काही अडचणी आहेत की अनेक दिवसापासून हे लोक ग्रामपंचायतीला पण मागणी करतात की बाबा ह्या तारा ज्या आहेत ते काढून घ्या, कारण आमच्या ह्या जीवितास धोका निर्माण या ठिकाणी होऊ शकतो. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, अतिशय धक्कादायक हा व्हिडिओ आहे. बघितलं तर 5 ते 6 फूट अंतरावरती हे तार तुम्हाला पाहायला मिळतात. इथून अंदाजला इकडून एकदा घे, हे बघ. म्हणजे सहज जरी पहिल्या मजल्याच्या म्हणजे जो पहिला मजला असतो तळमजला असतो, तळमजल्याच्या पहिल्या मजल्यावरती गेला हात जरी वर केला तर हात त्या ताराला म्हणजे मेन लाईनला लागतं आहे. इथं लहान लहान लेकरं राहतात आणि असं असताना देखील आता अनेक अवकाळी वादळं वगैरे असतात. हे लाईन कंटिन्यू चालू असते. जर वारा जास्तीचा आला किंवा पाऊस जास्तीचा झाला तर इथं फार मोठा जे अनुचित प्रकार घडण्याची देखील शक्यता आहे. माझ्यासोबत काय इथं महिला आहेत. तुम्ही इथं राहता, तुमचं घर आहे, हे कधीपासून तार आहे? बरेच दिवस आहे, पण मागणी भरपूर दिवस झाले करायलोय की तार काढा म्हणून कुणी काढणं झाले तार. त्या दिवशी पत्रार तार तुटून पडला आमच्या चालू मध्येच पडला. फोन केल्याबद्दल त्यानं सांगितलं फोन लावून की लाईट तुटली तार बंद करा म्हणून. मग बंद केली. रायवाडी गावात इथं आम्ही राहतोय. इथं आमचं घरावर तार तुटला होता तेव्हा आम्ही बाहेर येऊन थांबला. भरपूर जाळ मोठा होत होता. हा, आमचे लेकरं बाळ झोपले, उद्या तार तुटला, मेले केले, कोण जिम्मेदारी आहे आमचं? हे ग्रामपंचायतला सांगितलं नाही तुम्ही? ग्रामपंचायतला सांगितलं, सरपंचाला सांगितलं, सगळे सांगितलं. सरपंच म्हणते वरनं टायर मेन लाईट आहे, ती आम्ही काय करू शकत नाही त्याला. आणि जीव गेल्यावर काय करणार? जीव गेल्यावर काय करणार म्हणून तर आम्ही आता आडवायला लागलो. धरून लोक येऊन भरपूर भांडायला देत आम्हाला की तार पहिलीच आहे ती काढा म्हणून. इथं कोणाचा दुसऱ्याचा विरोध आहे का मग हे तार काढण्यासाठी? ते माहिती नाही मला दुसरं, पण गावातले लोक बी म्हणते ती पहिलीच लाईटी आहे, तुम्हाला घर बांधायला कळतात नाही. बांधले तेव्हा बांधले, पण आता इलाज नाही आम्हाला. आम्ही कुठं राहायचं? आम्हाला जागा बी नाही कुठं राहायला. किती वर्षापासून राहता इथं? मला झाले असतील 10-15 वर्ष. त्याच्या अगोदरपासून घर आहे नाही? त्याच्या आधीपासून जागा घेतलेली होती. आम्हाला जागाच नाही, दुसरीकडे कुठं राहावं आम्ही जाऊन. मूळ प्रश्न बघा काय की ही वस्ती आहे आणि या वस्तीच्या वरती ही तार आहे. तार काय छोटी तार कुठली असेल तर करंटची तार आहे, पण ती हाय पॉवर तार आहे. तुम्ही इथंच राहता मावशी, कसं जाळ होतंय? जाळ मोठा होतोय. कधी झाला होता अशात काल? परवा दिवशी झालता. काय धोका वाटत नाही का? भीती वाटत नाही? मग भीती वाटली आम्हाला. थरथर अंग कापला आम्हाला. समजना देखील झालं लेकरं बाहेर काढायचे. लेकरं बाळ समजे आत बसलेले होते. समजे दंगा झाला एवढा मोठा जाळ. समजा उजेड पडला समजे शेजाऱ्या पाजाऱ्याचे समजायच्यावर. आम्हाला काय सुचना, बोलायचं सुचना ना, काय सुचना. हा, फार म्हणजे भयानक भयानक काही तार आमच्या घरावर. गरीबच माणसं आहेत, काम करून खाणारे. आम्ही काय लय श्रीमंत बी नाही. MSCB ला गेले नाहीत का कधी मग तुम्ही हे तार काढून घ्या? भरपूर बाहेर तक्रार दिली पण कुणी काढू शकत नाही. मागणी काय लोकांची? तर लोकांचं म्हणणं आहे की बाबा हे तार काढला जावा, कारण आमच्या जीवितास धोका. म्हणजे रात्री झोपायचं किंवा रात्री म्हणण्यापेक्षा दिवसभर जरी समजा कुठलं वादळ आलं तर ते भयानक म्हणजे पूर्ण ही परिस्थिती. म्हणजे तुम्ही बसलेत, तुम्ही इथलेच आहेत मावशी? काय ह्याचा धोका काय होतो? त्या दिवशी नाही का इतका जाळ झाला. आम्ही जेवायला असं बसलं की लय मोठा लट जाळ झाला की आम्हाला वाटलं की काय चमकायले की म्हणून आम्ही सगळे बाहेर आलो. मग माणसं भांडू लागले की आम्हाला बोलूच देईना गेले. बेशक मारा म्हणले, काय तुमचं काय आमचं शेतात यायचं काही काम नाही म्हणून लागले. काही काय हा बेशक मारा म्हणले. हा, भांडू लागले, काही बी म्हणून लागली. ती परवाला जाळ झाला का आता झाला? परवाच्या दिवशी झालाय संध्याकाळी. त्याच्या अगोदर झालता एकदा 2-4 दिवसाला होते, पण काल परवा इतका जाळ झाला की ती तार आमच्या पत्रावर टेकायला झालता. एवढा मोठा जाळ झाला.
हे लाईन दुसऱ्या गावात जाते वाटतं ना. हा जाते. होय मावशी, तुम्ही इथलेच आहेत का? लहान लहान लेकर मग 22 असं वर्ष होईल इथं आहे मी. लहान लेकर आमची रडू लागले, काय करायचं, बोलायचं सुचना गेलं, जाळ झाल्या आम्हाला. आता एवढं नाही लेकरं असा आमचा जीव घाबरला, असा शेजाराला देखील बोलायचं कळणार गेलं, इतका मोठा जाळ झाला. ही लेकर आमची रडू लागली. इथवर जाळ आले आणि आला बघा. कुठं असं चमचमाचं इतकं चमकत होतं. मी इथंच बसलेली होती संध्याकाळी. इतकं चमकू लागलं मला, 3 रंगाचा जाळ झाल्याने झाला बघा. माझं काळीज असं धड होऊ लागलं. मी इथं बसलेली, मला तर काय तेवढं कळालंय. आमच्यासारख्या लोकांना मग ह्याला कधी काय असं त्या सरपंचाला इथल्या कोणी इथं जे आहे ती कोणी नेते मंडळी त्यांना समदे गेलते बघा, लेकर बाळ सरपंचाकडे गेलते. काय म्हणले मग सरपंच? काय म्हणले की मी नव्हती झाला, मला चला येत मी तार आहे पाया. म्हणायचं बुडात. हा बुडात हा, तुमची गव्हाच्या आधी तार आहे म्हणायची ती. माहित असलेच बरं, जीव गेल्यावर काय करणार? मग काय करायचं, काय करावं पुन्हा सांगायचं. आम्हा म्हाताऱ्या माणसाला पळ येते का बरं. त्या दिवशी आमची एवढे लेकर रडू लागली, ऐका ना गेली. ते बघून सगळं सगळे बाहेर आला, आम्ही घरामध्ये बसायला मोठमोठ्याने लेकर रडू लागली, मला बोलायचं काय ना गेलं. आमच्या अंगावर पडून आम्ही मरताना समजे. हे कपडे वगैरे वाळू घालायला गेल्यावर हात लागत असतील गेला मग. हा लागत आहे की हात वरी लागते. पत्रावर जायला आम्हाला धोका आहे. आम्ही पत्रावर कधी जातच नाही. आम्हाला काही घालायचं करायचं म्हणलं तर असं रोडवर घालावं लागते. आता हाताला सध्या कुणाच्या इथं आम्हाला कोण असं शेजारी पाजारी कोण येऊ द्यायला ते. फार माझी भयानक परिस्थिती का सांगतो तुम्हाला, तर ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागातली ही एक विदारक परिस्थिती तुम्हाला मी सांगतोय. जरी समजा हे पूर्वरत म्हणजे अनेक काळापासून जरी ही समजा तार असेल, तर आता इथं वस्ती झाल्या, नागरिक वस्ती झाली आहे. वस्ती साहेब हां. 35 वर्षापासून 35 वर्षापासून त्याला अटक वगैरे सगळे देतात ग्रामपंचायत, घरपट्टी लक्षात वगैरे. घ्या, आम्हाला काही अडचण नाही. लेट काढा अगर नाही काढा. बरं ही गावातले थोडे तुम्हाला सांगतो लाईव्ह चालू आहे. आम्ही लाईटला सहमती द्यायला तयार आहोत. पण सहमती देत असताना हिने गपचीप पैसे दिलेले आहेत. ही पैसे कुणाला दिली? मग हे आम्हाला बी सांगावं लागते ना शेतकऱ्याला बाजूच्या. कशाला पैसे दिले? पैसे विचारा त्यांनी म्हणजे कशाचे पैसे? लाईट काढण्यासाठी. हां हां मग पैसे कशाला घ्यायचे ही लागा सांगा ना. एमएससी बोर्ड खर्च जर काढत असलं मग ह्यांनी पैसे द्यायचे कशाला? स्वतः खर्च काढणार आहेत आपण. म्हणजे कोण कोण खर्च? स्वतः खर्च आम्ही जे आहेत ना इथले रहिवासी आहेत, स्वतः खर्च काढणार. तसं नाही साहेब. ही जे तुम्ही सहमती आम्ही शेतकरी द्यायला तयार आहोत. पण ह्यांनी पैसे गपचीप 6 महिने झाले का 8 महिने झाले पैसे दिलेत करा उदो. नेमकं कुणाला दिले? कुणाला देत तेव्हा त्यांनी विचारा. तिकड कशासाठी? तार काढण्यासाठी? तार काढण्यासाठी नाही. ही तार एमएससी बोर्डाचं काम आहे साहेब. पण ही तार ह्यांनी कशामुळे दिले काय ना ते ह्यांनी घरवाल्याला विचारा ना. बरं आमच्या इथले नागरिक आहेत हो ही शेत माझंच आहे साहेब. हे शेत बाजूला आहे का? हे शेत माझं. तुमची काही अडचण नाही तार काढण्यासाठी? काहीच अडचण नाही. तार काढावं बी राहू द्या बी आमचं म्हणणं आहे. पण ही ह्यांनी पैसे कशासाठी दिले ही विचारावं तुम्ही. नाही पैसे आता पैशाचा विषय आता काय? पैसे साहेब असं नाही. हां, म्हणजे पैसे कुणाला दिले? मावशी MSCB ला पैसे कुणाला दिले होते? पैसे सांगा ना. तार काढण्यासाठी पैसे दिले. पैसे म्हणजे त्यांनी काय बोललेले की तार काढणार एवढंच, दुसरं काही नाही विषय. तार काढण्यासाठी. हा, तार काढण्यासाठी पैसे दिले. आता पोल घेण्यासाठी पैसे तर लागणार त्यांनी दिले. एवढं धोक्याचं आहे तर एमएससी बोर्ड काढील ना. आता काय नेमकं करायचं मला सांगा की. नेमकं आता हे तुम्हाला धोका आहे का कसा आहे? धोका आहे. धोका आहे आम्हाला. हो, लेकरा बाळा 2 दिवस जर झोपा नाही तर काय करावं आता? MSCB ला तक्रार केला तुम्ही? नाही हा, दिले. तक्रार दिली आहे तुम्हाला सांगतो, पण आता ही लाईट चालू करले तर एवढं बी सांगून करून मग आम्ही काय करू? आता साहेब तार एवढा खाली आहे तरी बी लाईट चालू करायचं. त्याला विचारा पैसे कुणाला दिले. नाही ते पैशाचा हा भाग वेगळा असू ही शकतो. भाव- कदाचित आता ह्यांना काय असेल बाबा पैशाचं मी तुम्हाला क्लिअर करतो. आता समजा माझ्या घरावरती तार आहे. ग्रामपंचायतचा ठराव लागते साहेब लाईट नाही, काढा. ऐका ना. ऐका मग ग्रामपंचायत सरपंच हे सगळे जबाबदारी घेत नाही का? मग घेतात की सरपंच घेतात की नाही घेत असं कुठं थोडंच आहे. घेतात सरपंच बी घेतात उपसरपंच बी घेतात गावातले नागरिक काय घेतात. होतंय जेव्हा पण आपल्या ही जेव्हा- 5 ऐका ना. जाग्यापासून जी लाईट आलेली ऐका ना, आहे मी काय आता म्हणतो. काल परवा लाईट चालली आता आमच्या जनावराला बी पाणी नाही. आम्ही सकाळी जोडा आलता जोड दिली नाही. चला म्हणलं ठीक आहे साहेबाकडे गेलेत पोरी. साहेबाकडे जावा म्हणलं उद्या जोडतील परवा जोडतील ना आज ना उद्या जोडणारच आहेत ना. काय होतं माहिती आहे का? ज्यावेळेस आपल्या गळ्यापर्यंत आलं ना, आता समजा माझं घर आहे इथं. हो का साड्या टाकल्यात साहेब वरी हो का ही वरी धरू लागते हो का ही दाराला धरू लागले साहेब हो का ही सकाळी लाईटमॅन जोडा गेल्या. घरामध्ये 4 लेकर आहेत, पुन्हा तुम्हाला सांगतो 2 बाया आणि आई आज वडील. उन्हाळा दिवस आहे. एवढे माणसं आहेत, काय करू मी? झाल्यास की नेमकं पॉईंट त्याला जिम्मेदार कोण आहे? जिम्मेदार कोण आहे? हे मान्य आहे मला. अहो मी काय म्हणतोय, आपला मूळ मुद्दा लक्षात घ्या. ह्या लोकांची अडचण ही तारवर आहे. हो हाय की मला सांगा ह्या ठिकाणी तुमचं घर असतं किंवा माझंच घर भावकीच हवं साहेब ही. नाही नाही माझं घर असतं किंवा भावकीचा चुलत ऐका ना. भाऊच आहे. अहो माझं घर किंवा तुमचं घर असतं. समजा माझी लहान लहान लेकरं घरामध्ये आहेत.
भीती तर वाटणारच की हो. हो भीती वाटणारच. भीती वाटणार मग जीवाशी खेळणार असं म्हणजे आता MSCB जीवाशी खेळते काही कुठं ना झाला त्याचा विषय नाही. नाही नाही हाय ना असं कसं बरं आता इतकी वर्ष आम्हाला साहेब अहो, इतक्या दिवस आली पण इथं वस्ती नव्हती पण आता वस्ती आहे ना. वस्ती त्यांनी आता 35 वर्ष झाली इथे राहिलीत म्हणाय तेव्हा त्यांनी बी ते म्हणली म्हणजे तुम्ही ह्या गोष्टीला आग्रही आहेत की तार जाऊ द्या इथं जाळ होऊ द्या एखादी दुर्घटना घडू नाही द्या. तसं नाही तुमच्या मते हाच विषय आहे नाही ना नाही, असंच नाही, म्हणा. नाही. आम्हाला आम्ही त्यांनी विचारा आमच्या वावरातून निहा म्हणून त्याला सांगितलं का त्या दिवशी तेव्हा त्या उद्धवला मला उद्धव म्हणला का नाही तुला विचारा त्याला नाही, आमच्या वावरातून न्या. अहो मी काय म्हणतोय वावरातून न्या म्हणला का नाही त्याला विचारा बरं एक त्याला कारण आहे साहेब कारण त्याला मुद्दा धरूनच बोलणार आम्ही ह्यांनी आमच्या सहमती ह्यांनी द्यायला तयार आहोत विचारा त्याला मग सकाळी फोन करून सांगितलं का नाही बाबा ये आणि काय तू बोलायची बोल जरा समोरासमोर बघ काय ती मॅटर तुला सांगतो, असं कसं असते लबाड कसं आहे? मिळ लागत नाही. काय विषय आहे की मूळ मुद्दा काय लक्षात घ्या. इथं वस्ती आहे आणि या वस्तीच्या वरती एक धोकादायक तार आहे. आम्ही या संदर्भामध्ये MSCBला विचारणा करणार आहोत तिथल्या अधिकाऱ्यांशी पण विचारणा करणार आहोत नेमकं किती योग्य आहे किंवा याच्यावरती काही निर्णय घेतील का अधिकारी याकडे आपण पाहणार आहोत. बघूयात पुढे.